तर एक्झिट पोल्सनुसार पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदलाचा दावा करण्यात आलाय, तर तामिळनाडूमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। या दोन्ही राज्यातील एक्झिट पोल्सवर आपण नजर टाकूयात। तर एक्झिट पोल्सचे आकडे आपण पाहूयात। तर मॅट्रिक्सचा जो काही एक्झिट पोल होता त्यानुसार तृणमूलला 125 ते 140 जागा मिळू शकतात आणि भाजपला 146 ते 161 जागा मिळू शकतात आणि इतर पक्षांना 6 ते 10 जागांवर समाधान मानावं लागेल। पीपल्स पल्सनुसार तृणमूलला 177 तर 187 इतकी जागा मिळू शकतात, तर भाजपला 95 ते 110 जागा मिळू शकतात, इतर पक्षांना 2 जागा। पी मार्कचा सर्वे असं सांगतो की 118 ते 138 जागा तृणमूलला मिळतील, तर भाजप या सर्वेनुसारही विजयी होऊ शकेल, कारण 150 ते 175 जागा भाजपला मिळू शकतात, तर इतर पक्षांना 2 ते 6 जागा मिळतील। जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार 131 ते 152 जागा या तृणमूलला मिळतील, तर भाजपला 138 ते 159 जागा मिळतील, इतर पक्षांना 2 जागा मिळतील। आता तामिळनाडूचा एक्झिट पोल आपण पाहतोय। मॅट्रिक्सचा जो एक्झिट पोल होता तामिळनाडूसाठीचा त्यानुसार डीएमकेला 122 ते 132 जागा मिळतील, तर अण्णा द्रमुकला 87 ते 110 जागा मिळतील। टीव्हीकेला जो नव्यानं खरं तर प्रयत्न करतोय त्या पक्षाला 10 ते 12 जागा मिळतील आणि इतर पक्षांना 6 जागा। पीपल्स पल्स 125 ते 145 जागा या डीएमकेला मिळतील, 65 ते 80 जागा अण्णा द्रमुकला मिळतील, तर टीव्हीकेला 18 ते 24 जागा मिळतील, 2 ते 6 जागा इतर पक्षांना। पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार डीएमकेला 125 ते 145 जागा मिळतील आणि अण्णा द्रमुकला 65 ते 85 जागा, टीव्हीकेला 16 ते 26 जागा, इतर पक्षांना 1 ते 6 जागा आणि जेव्हीसीला 75 ते 97 जागा। अण्णा द्रमुकला 128 ते 147 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर टीव्हीकेला 8 ते 15 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान या निकालाआधी ममता बॅनर्जी यांनी सतर्क राहा, तक्रारी दाखल करा अशा आशयाचं